जेवण करताना अचानक असं किंचाळत वारकरी पळू लागले. ताटांवर अक्षरशः नेमकं काय घडलं? काही क्षणांपूर्वी विठ्ठलाच्या नामस्मरणात रमलेले आणि शांतपणे भोजनासाठी बसलेले वारकरी अचानक जीवाच्या आकांताने का पळू लागले? त्या दिवशी नेमकं काय घडलं पहा. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं, श्रद्धेचं आणि भक्तीचं जिवंत प्रतीक. हजारो वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने चालत असतात. पायांना फोड आलेले असले तरी चेहऱ्यावर समाधान असतं. प्रत्येकाच्या मनात एकच ध्यास असतो, तो म्हणजे विठुरायाचं दर्शन. अशाच एका दिंडीचा प्रवास त्या दिवशी अतिशय सुरळीत सुरू होता. वातावरण आनंदी होता आणि प्रत्येक जण भक्तिरसात रंगून गेला होता. दुपारचं ऊन वाढू लागलं आणि दिंडीतील प्रमुखांनी काही वेळ विसावा घेण्याचा निर्णय घेतला. महामार्गालगत एका मोठ्या वडाच्या झाडाखाली सावली पाहून सर्व वारकरी तिथे थांबले. महिलांनी पत्रावड्या मांडायला सुरुवात केली. काही जण पाणी आणत होते तर काही जण स्वयंपाक वाढत होते. काही क्षणातच त्या ठिकाणी शेकडो वारकरी शांतपणे भोजनासाठी बसले. सर्वत्र समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. गरमागरम जेवणाचा सुगंध हवेत दरवळत होता. काही जण पहिला घास घेणार इतक्यात अचानक काही वारकरी वरच्या दिशेने पाहू लागले. काहींना एखादा वेगळाच आवाज ऐकू आला. सुरुवातीला कुणी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण काही सेकंदात तो आवाज वाढत गेला. आजूबाजूला बसलेले लोक एकमेकांकडे पाहू लागले. नेमकं काय घडतंय हे कोणालाच समजत नव्हतं. क्षणात परिस्थिती पूर्ण बदलली. एका बाजूने बसलेले काही वारकरी अचानक उठून पळू लागले. त्यांच्या मागोमाग दुसरेही धावू लागले. कुणी डोकं झाकत होतं, कुणी मुलांना उचलून धावत होतं, तर कुणी ताट तसंच सोडून जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाण शोधत होतं. काही क्षणांपूर्वी जिथे शांतता होती तिथे आता किंचाळ्या आणि धावपळ सुरू झाली. गोंधळ इतका वाढला की काहींना नेमकं संकट काय आहे हेही समजलं नाही. अनेकांनी इतरांना पडताना पाहिलं आणि तेही धावू लागले. काही वारकरी खाली वाकून बसले, काहींनी चादर अंगावर घेतली, तर काही जण झाडापासून दूर मोकळ्या जागेकडे पळाले. महिलांमध्ये आणि वृद्धांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही लहान मुलं रडू लागली. या गोंधळात काही धाडसी तरुणांनी प्रसंगाचं निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला. ते लोकांना सुरक्षित ठिकाणी नेत होते. काही जण जखमींना आधार देत होते, तर काही मिनिटात काय करावं आणि काय करू नये याचा विचार करण्यासाठीही वेळ नव्हता. प्रत्येक जण स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवकही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्वांना झाडापासून दूर जाण्याचं आवाहन केलं. काही जणांनी दूर करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. हळूहळू लोक सुरक्षित अंतरावर जाऊ लागले. जखमी झालेल्या वारकऱ्यांना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले. घटना नियंत्रणात येऊ लागली, पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता. इतक्या वर्षापासून या मार्गावर हजारो दिंड्या येतात, त्याच झाडाखाली अनेक वेळा वारकरी विसावा घेतात. मग आजच असं काय घडलं? काही क्षणांपूर्वी सर्व काही सुरळीत असताना अचानक एवढी भीषण धावपळ का उडाली? या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. घटनेनंतर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. काहींनी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले. काहींना झाडाजवळ काही हालचाल झाल्याचा संशय होता. काहींनी वेगळ्याच गोष्टी सांगितल्या, पण प्रत्यक्षात काय घडलं होतं याची खात्री कोणालाच नव्हती. त्यामुळे त्या घटनेभोवती गूढ वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिकांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. काही वेळानंतर परिस्थिती पूर्णपणे शांत झाली. वारकरी पुन्हा एकत्र येऊ लागले, मात्र अनेकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. काहींच्या हातावर, चेहऱ्यावर आणि मानेवर सूज आली होती. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेचा तपास आणि पाहणी केल्यानंतर हळूहळू संपूर्ण चित्र स्पष्ट होऊ लागलं. सुरुवातीला ज्या अनेक अफवा पसरत होत्या त्या प्रत्यक्षात चुकीचं असल्याचं समोर आलं. कोणतंही गूढ कारण नव्हतं ना कोणताही वेगळा प्रकार घडला होता, पण खरं कारण समजल्यावर अनेकांना आश्चर्य वाटलं. अखेर समोर आलं की त्या वडाच्या झाडावर मोठं मधमाशाचं पोळं होतं. काही कारणाने त्या पोळ्याला धक्का बसला किंवा मधमाशा अस्वस्थ झाल्या आणि क्षणार्धात त्यांनी खाली बसलेल्या वारकऱ्यांवर हल्ला चढवला. हजारो मधमाशा एकाच वेळी बाहेर पडल्याने काही मिनिटात संपूर्ण दिंडीत भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवाने उपस्थित स्वयंसेवक, ग्रामस्थ आणि काही धाडसी तरुणांनी वेळ न दवडता धूर करून मधमाशांना दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आली. जखमी वारकऱ्यांवर तातडीने उपचार करण्यात आले आणि मोठा अनर्थ टळला. श्रद्धेच्या प्रवासात घडलेली ही घटना अनेकांसाठी धक्कादायक होती, पण वेळेवर केलेल्या मदतीमुळे सर्वजण सुरक्षित राहिले. अशा घटनांमधून सावधगिरी, प्रसंगावधान आणि एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची भावना किती महत्त्वाची आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली.